ITS आणि IT''S कन्फ्युजन असेलच मनात, असतंच बऱ्याच जणांच्या, गोंधळ आहे, करूया आपण क्लिअर. ITS म्हणजे त्याचा त्याची त्याचे, तिचा तिची तिचे, त्यांचा त्यांची त्यांचे, पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. पॉझेसिव्ह कोणाचं तरी असणं असं ते विशेषण आहे. आणि IT''S हे आहे कॉन्ट्रॅक्शन म्हणजे शॉर्ट फॉर्म. शॉर्ट फॉर्म कसला आहे तर इट इज किंवा इट हॅज याचा शॉर्ट फॉर्म आहे. उदाहरण पाहूया. दिस इज अ डॉग. दिस इज अ डॉग. इट्स नेम इज ऑरेंज. हा कुत्रा आहे आणि ह्याचं नाव ऑरेंज आहे. आता याचं नाव असं जेव्हा मी म्हणते तेव्हा तिथे ITS ॲपॉस्ट्रॉफी नाही लावणार, कारण त्याचं नाव, याचं नाव असं म्हणताना पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह झालं, पॉझेसिव्ह विशेषण झालं, मग त्याला ॲपॉस्ट्रॉफी नाही लावायचा. पण समजा मी पुढे म्हटलं की आय थिंक इट्स हंग्री नाऊ. आय थिंक इट्स हंग्री नाऊ. आय थिंक मला वाटतंय इट्स हंग्री नाऊ. आता तो भुकेलेला आहे. तो जो इट्स आहे तिथे IT''S इट इज हंग्री नाऊ. ते आता किंवा तो कुत्रा आता भुकेलेला आहे, म्हणून इट इज आहे त्याचा शॉर्ट फॉर्म झाला. मग तिथे आपण ॲपॉस्ट्रॉफी S लावतो. शॉर्ट फॉर्म असताना ॲपॉस्ट्रॉफी S लावायचा, बस एवढंच लक्षात ठेवा. अजून एक इट हॅज कधी वापरलं जातं तर समजा मी म्हटलं की इट हॅज बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग टुडे. इट हॅज बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग टुडे. लिहिताना मी शॉर्ट फॉर्म मध्ये IT''S बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग टुडे असं लिहू शकते. परत IT''S लिहिला तो ॲपॉस्ट्रॉफीचा अर्थ इट हॅज बीन रेनिंग. काळानुसार बीन आला शब्द म्हणजे तिथे इट इज म्हणजे इट इज बीन रेनिंग असं नाही होणार, इट हॅजच येणार तिथे. इट हॅज बीन रेनिंग. मग तिथे हॅज, इट हॅज हा शॉर्ट फॉर्म तिथे वापरला गेला. अशी आहे गंमत इट्स आणि इट्स